आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत। प्रसादजी नमस्कार। मोठी बातमी आहे, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। काय घोषणा होण्याची तुमची अपेक्षा आहे? तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे? निश्चितपणे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असते तेव्हा निवडणुकीच्या तारखा घोषित होतात। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि महायुती म्हणून निवडणुकीला सज्ज आहोत। त्यामुळे तारखा कधीही होत, निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे। आम्ही निवडणुकीला जायला तयार आहोत। पण दुसरीकडे विरोधकांची मागणी आहे मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात, त्या याद्या दुरुस्त करा आणि नंतर निवडणुका घ्या। विरोधकांची परिस्थिती अशी आहे की नाचता येईना अंगण वाकडे। त्यामुळे त्यांची परिस्थिती खरी अशी आहे की त्यांना माहिती आहे की ते निवडणूक हरलेले आहेत, ते मानसिकतेतून निवडणूक हरलेले आहेत। त्यामुळे निवडणूक न होणे हा त्यांचा कायम प्रयत्न आहे। त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्त्यांची फौज नाही, उमेदवारांसाठी नावं नाहीत। अशा परिस्थितीमध्ये ते निवडणुकीला सामोरे जायला तयार नाहीत। परंतु लोकशाही मार्गाने खरा जर आपल्याला संविधानाचा सन्मान करायचा असेल तर त्या निवडणुका होणं गरजेचं आहे। त्यामुळे निवडणूक आयोग जेव्हा निवडणूक लावेल त्यावेळेला आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाऊ। पण थोड्याच वेळापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, या निवडणुका घाईघाईत घेतल्या जात आहेत, अधिवेशन पण गुंडाळलं अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली। मला असं वाटतं की ताई आमची भगिनी आहे, महापौर राहिल्या आहेत, परंतु या निवडणुका घाईत नाहीत तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 31 जानेवारीच्या आधी सर्व निवडणुका संपवायच्या। त्याच्यामुळे निवडणूक आयोग आता किशोरीताई किंवा उद्धव ठाकरेचा ऐकणार का सुप्रीम कोर्टाचा ऐकणार हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने जर लोकशाही बळकट होत असेल तर किशोरीताईंना किंवा उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला कुठला प्रश्नचिन्ह किंवा खोडा घालण्याचा काही प्रश्नच उरत नाही। त्यामुळे निवडणुका या होतील आणि आम्ही निवडणुकांचं स्वागत करू। नक्कीच प्रसादजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।